मिरवणूक ही काल सकाळी 9 वाजता सुरू झाली होती। पाचही मानाच्या गणपतींचं आणि दगडूशेठच्या गणपतीचं विसर्जन वेळेत झालं खरं, मात्र इतर गणपती मंडळं अजूनही ताटकळलेली आहेत। त्यामुळे पुण्यामधील विसर्जन मिरवणूक यंदा सुद्धा लांबणार असल्याची चिन्ह दिसतायत। पुण्यामधली विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी देखील आता सुरूच असलेली दिसतेय। काल रात्री 12 वाजता डीजे बंद करण्यात आला होता। अनेक गणेश मंडळांनी त्यांची विसर्जनाची मिरवणूक जागेवरती थांबवण्याचा निर्णय घेतला होता। पहाटे 6 वाजता या मंडळांनी पुन्हा एकदा डीजे सुरू केलाय आणि विसर्जनाची मिरवणूक सुरू केली आहे। त्यामुळे तब्बल 27 तासांच्या नंतर सुद्धा पुण्यामधली विसर्जनाची मिरवणूक अद्यापही सुरू आहे। पुण्यामधली ही दृश्य आपण बघतोय। मिरवणुका संपायला साधारणपणे 3 वाजू शकतील असं बोललं जात आहे। खरं तर जे पानाचे 5 गणपती होते त्यांचं विसर्जन अगदी वेळेत पार पडलेलं होतं। त्यामुळे यंदाच्या वेळी तरी दुसरा दिवस उजाडणार नाही अशी अपेक्षा होती। मात्र तब्बल 27 तास उलटून गेल्याच्या नंतर सुद्धा अद्यापही आता हे विसर्जन सुरूच आहे। आपण जाणून घेऊयात पुण्यामधल्या मानाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आपण बघतोय। पहिले जे 2 गणपती बाप्पा होते, मानाचे पहिला आणि दुसरा गणपती, या दोघांनी खरंतर वेळेच्या आधी विसर्जन केलेलं होतं। त्यामुळे त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर पुण्यामधली इतर जी सार्वजनिक गणेशोत्सवाची मंडळं आहेत त्यांची विसर्जनाची मिरवणूक बरीचशी लांबलेली दिसतेय। त्यामुळे 27 तास उलटून गेल्याच्या नंतर सुद्धा अद्यापही पुण्यात विसर्जनाच्या मिरवणुका सुरूच आहेत। मानाच्या 5 गणपतींनी आपली वेळ पाळलेली आहे, मात्र इतर जे मंडळं होती त्यांनी आपली वेळ काही पाळली नसल्याचं सुद्धा दिसून येत आहे। त्यामुळे पुण्यामधल्या रस्त्यांवरची गर्दी अद्यापही कायम आहे। खरं तर रात्री 12 वाजल्याच्या नंतर या विसर्जनाच्या मिरवणुका काहीशा थांबल्या होत्या आणि त्यांनी डीजे वगैरे बंद केले होते। मात्र सकाळी 6च्या नंतर पुन्हा एकदा इथला दणदणाट पुन्हा एकदा सुरू झाला। बाकीच्या मंडळांनी वेळ न पाळल्यामुळे अद्यापही या मिरवणुका रखडलेल्या दिसतात। तर आता 2 वाजत आलेले आहेत आणि साधारणपणे आणखी काही तास या मिरवणुका संपण्यासाठी लागू शकतात, कारण अजूनही काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन अद्यापही बाकी आहे। तर मुंबई आणि पुण्यामधल्या या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांचे अपडेट्स आपण घेतोय। पुढची बातमी बघूयात। मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये एका वृद्ध रुग्ण महिलेला उंदीर चावल्याच्या घटना घडलेली होती आणि त्या